बसा. त्या पुढील होणारा सामना यानंतर होणारा सामना OF नवी मुंबई FC विरुद्ध दांडी FC. मॅच डिक्लेअर कर. OAF वर डिक्लेअर कर की रेडी राहा असं त्याच्यानंतर रेडी करून ठेव. तो कुठे काय माहित नाही. अबीर भूषण तांडेल. हा त्याला काय बोलव इकडे. अबीर भूषण तांडेल जिथे कुठे असतील, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण रंगमंचावर यायचं आहे आणि आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. यानंतर होणारा सामना OF नवी मुंबई FC विरुद्ध दांडी FC. दोन्ही संघाच्या खेळाडूंनी किट करून मैदानात आपली उपस्थिती दाखवायची आहे. रेड कार्ड सीधा रेड कार्ड. आणि ज्युनियर हा सामना 8-8 मिनिटाचा असेल. पंच KFA ज्युनियर स्वतः कर्णधार 22 नंबर जर्सी परिधान केलेला चेंडूचा ताबा बनवण्याचा प्रयत्न करतोय. आउटसाइड वरून चेंडूला आपला संघ सहकार्याला पास केलाय. एक चांगला खेळ या लहान वयामध्ये टेंबी संघाकडनं पाहायला मिळतोय, पण त्याला सुद्धा तोडीस तोड केवळ संघ सुद्धा प्रत्युत्तर देईल यात काही वावगं नाही. बघूया आपण संपूर्ण या सामन्याला सुरुवात झाल्यानंतर पूर्णतः टेंबी संघ या सामन्यामध्ये थोडीशी चूक होते. KFA संघाचा खेळाडू पुढे सरसावतोय, पण तेवढं चांगलं डिफेंड पाहायला मिळालं. थोडीशी चूक झाली होती, पण KFA संघाकडनं गोलामध्ये रूपांतरित करू शकले नाही. एक लॉंग पास केला गेला. चेंडूचा ताबा मिळवतोय KFA संघ. आपला संघ सहकार्याला छोटे छोटे पास केले जात आहेत आणि या पासच्या माध्यमातून खेळाडूंना थोडंसं थकवण्याचा प्रयत्न केला जातोय. इथून तिकडे चेंडूचा ताबा आहे तो टेंबी संघाकडे, टेंबी FC ज्युनियर संघाकडे. गोलरक्षक स्वतः शॉट घेताना चेंडूचा ताबा आहे KFA संघाकडे. एक चांगला पास, पण तेवढं चांगलं डिफेंड पाहायला मिळतंय. ज्युनियर संघ KFA विरुद्ध टेंबी FC. 3 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू आपली स्किल दाखवतोय. एक चांगला खेळ साकारतोय टेंबी संघ. तोडीस तोड उत्तर देतोय KFA संघाला टेंबी संघ. स्कोर अजूनही 0-0. चेंडूचा ताबा, पण चूक होते. पास केला जातोय तेवढाच ताकदीनं टेंबी संघाकडनं. चांगला पास, चांगला होल्ड करून आपला संघ सहकाराला पास देताना चेंडूला घेऊन जाण्याचा प्रयत्न होता,
3 नंबर जर्सी परिधान केलेला कमी मिनिटामध्येच द्वित यांनी दाखवून दिलं की मी येणाऱ्या काळामध्ये एक चांगला खेळाडू पाहायला मिळेल ही झलक या ज्युनियरमध्ये दाखवून देताना टेंबू FC संघ ज्युनियर स्वतः कर्णधार स्किल दाखवतोय, आपला संघ सहकार्य पास करतोय जबरदस्त पद्धतीनं 4 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू आपल्या कर्णधाराला पाहत होता, पण तेवढं चांगलं डिफेंड पाहायला मिळालं KFA संघाकडनं. विसल वाजते आणि आउटसाइड वरून चेंडूला टाकलं जातं. अजूनही गोल पोस्टच्या दिशेने कुठलाही चान्स क्रिएट करत नाहीये दोन्ही संघाकडनं. यानंतर होणारा सामना OAF नवी मुंबई FC विरुद्ध दांडी FC. दोन्ही संघ खेळाडूंनी आपली किट परिधान करून मैदानात आपली उपस्थिती दाखवायची आहे. हा सामना संपल्याबरोबरच आपला सामन्याला सुरुवात होईल. चांगली स्किल हो, सुरेख प्रयत्न होता टेंबी संघाकडनं. अजूनही स्कोर जर पाहिला आपण तर 0-0. पुन्हा एकदा KFA संघ चांगला पास पाहायला मिळतोय, पण तेवढं चांगलं खेळ टेंबी संघाकडनं सुद्धा. हो, हेडरच्या माध्यमातून सुरेख पास टाकण्याचा प्रयत्न होता. चेंडूला होल्ड केला आहे 3 नंबर जर्सी द्वित याने आणि चेंडूचा ताबा मिळतोय तो टेंबी संघाला. बॅकपास करून KFA संघाकडे चान्स आहे, पण तेवढा चांगला डिफेंड 10 नंबर जर्सी परिधान केलेला टेंबी संघाचा ज्युनियर खेळाडू. अजूनही स्कोर जर पाहिला तर 0-0. कॉर्नरवर हेड घेण्याचा प्रयत्न टेंबी संघाकडनं होत आहे, पण तेवढी काही दात KFA संघाकडनं भेटत नाहीये. अजूनही स्कोर जर पाहिला तर 0-0. स्वतः कर्णधार टेंबी FC संघाचा काय जबरदस्त स्किल दाखवतोय या छोट्या वयामध्ये. बघा पायामध्ये किती कंट्रोल त्याला पाहायला मिळतोय. हे छोटी मुलं या स्पर्धेचा अनुभव घेऊन
पुढे जाऊन मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपलं गावाचं आपल्या पंचकृषीचं नाव नक्कीच रोशन करतील यात काही मला शंका वाटत नाही. कारण की या वयामध्ये लहान वयामध्ये किती स्किल पाहायला मिळत आहेत. समोर त्यांच्या उंचीने सुद्धा मोठे असले तरी त्यांना चकवण्याचं काम आपल्या स्किलद्वारे FC संघाचा कर्णधार हा करताना दिसतोय. स्वतः स्ट्रायकर आहे. या लहान वयात एक मोठी स्किल टेंबी FC संघाच्या खेळाडूंमध्ये पाहायला मिळते. तर दुसऱ्या बाजूला आमच्या केवे गावातील खेळाडूंमध्ये सुद्धा ती प्रतिभा आहे, ती स्किल आहे. परंतु या मैदानावरती मला आमच्या खेळाडूंमध्ये ते दिसत नाही आहे का थोडासा प्रेशर जाणवत आहेत काय माहिती नाही. परंतु मराठी पटांगणावर जेव्हा केव्हा बाजारमध्ये खेळतात तेव्हा त्यांची सुद्धा स्किल आम्हाला पाहायला मिळते. पण इथे थोडेसे घाबरलेले दिसत आहेत असं वाटतंय मला. कारण असा खेळ काही KFC संघाकडनं पाहायला मिळत नाही आहे. जी त्यांची नॅचरली स्किल आहे ती काही पाहायला मिळत नाही आहे. बघूया दुसऱ्या संघामध्ये छोटेसे ज्युनियर खेळाडू आम्हाला पाहायला मिळेल ज्यामध्ये भाविक असेल, तदनंतर आमचे मित्र हर्षल मेहर यांचे सुद्धा पुत्र खेळताना दिसेल. त्यांच्याकडे सुद्धा एक स्ट्रायकर म्हणून पाहिलं जाते. बघूया अजूनही 0-0 अशा स्कोर लेवलवर हा सामना पाहायला मिळतोय. KFC संघाचा अजूनही एकही सुद्धा अटॅक आपल्याला पाहायला मिळत नाहीये. बॉलाचा कंट्रोल जर पाहिला तर पूर्णतः टेंबी संघाकडे आहे. गतीम चेंडू मिळवण्याची धडपड करतोय पण चेंडूचा ताबा काही धीत देत नाहीये. हो पुन्हा एकदा स्किल पाहायला मिळाली. कर्णधार स्वतः टेंबी FC ज्युनियर संघाचा काय जबरदस्त खेळ साकारतोय कर्णधार आणि द्वित. हो चांगली स्किल पाहायला मिळाली. गतीम चेंडूला घेऊन जातोय लाईनवरनं. क्रॉस होईल का? हो सुरेख क्रॉस आहे पण संघ सहकार्याची साथ काही मिळाली नाही आणि स्कोर लेवल होतोय 0-0. पहिलं सत्र आता समाप्तीच्या कगारवर आपल्याला दिसतंय आणि पंचांची विसल वाजली जाते. मी OAF संघाच्या नवी मुंबई फुटबॉल क्लबच्या कर्णधाराला विनंती करेल की आपण टॉस का बॉस आपल्याला जिथे दिसतोय तिथे नाणेफेकीसाठी यायचं आहे. तर दुसऱ्या बाजूला दांडी FC संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी आपण येऊया. पंच म्हणून आपल्याला या रॉकी चषकाच्या स्पर्धेमध्ये साहिल सर, साकेत सर आणि जयंत तांडेल हे आपल्याला पंच म्हणून लाभले आहेत. दांडी संघ आपला कर्णधार आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. तसेच OAF नवी मुंबई FC कर्णधार. ओके धन्यवाद.
कर्णधार येत आहेत नाणेफेकीसाठी. वैभव संजय मोरे हे आम्हाला पाहुणे म्हणून लाभले आहेत. तर नाणेफेकीचा कौल करण्यासाठी त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. दांडी संघाचा कर्णधार OFC संघ नवी मुंबई आपला वाट पाहत आहे. दांडी संघाचा कर्णधार, कृपया माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल. आपले पाहुणे सुद्धा आपली वाट पाहत आहेत. आम्हाला वाट पाहायला लावू नका, नाही तर तो किस्सा आपल्याला नेहमी आठवतो ज्यावेळी स्वतः कर्णधार आपल्या भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी त्यावेळच्या जगविजेत्या ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार स्टीव्ह वॉ यांना वेट करायला लावलं होतं. तसं कुठल्याही कर्णधाराला वेट करायला लावू नका. माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल. OAF नवी मुंबई संघाचा कर्णधार, आपले पाहुणे सुद्धा टॉससाठी वेट करतायत. कृपया कोणालाही वेट करायला लावू नका. आपण येऊया आणि नाणेफेकीचा कौल करून घेऊया. दांडी संघाचा कर्णधार सुद्धा आमच्या सोबत इथे रंगमंचावर उपस्थित आहे टॉस का बॉस मध्ये. नवी मुंबई या तुम्ही. नाणेफेकीचा कौल केला जातोय. दोन्ही कर्णधारांना मी आहे कॅमेरामॅन आहे. नाणेफेकीचा कौल केला जातोय. आणि कोण जिंकतंय? नवी मुंबई संघ ते साईड घेत आहेत. परंतु आपण या माझ्या मते नवी मुंबई हा संघ FC हिंदी का आप पहली बार इस तालुके में यानी पालघर तालुका में पहली बार आए होंगे, तो कैसा लग रहा है ये जो रॉकी चषक में आपका टीम आपने उतारी है, तो क्या लग रहा है? और ये जो आयोजन दिख रहा है इसके बारे में हमें 2 शब्द में बताएं. ये टूर्नामेंट बहुत बड़ा लग रहा है और ट्रॉफी भी देख के लग रहा है कि प्रॉपर सेटअप किया है, एकदम अच्छा किया है. और ग्राउंड ये सब भी बहुत प्रॉपर है, रेफरीज भी अच्छे हैं, तो खेलने को मज़ा आएगा. थैंक यू. दांडी संघ आपण नाणेफेकीचा कौल हरलात, परंतु हिंदी आप भी हिंदी बोलेंगे क्या? ठीक है, आप तो खेलते ही रहते हैं अपने ये तालुका जिला इधर इधर जिधर जिधर अपने फुटबॉल के टूर्नामेंट होते हैं, लेकिन ये अलग टूर्नामेंट है, ये रॉकी चषक, इसको हम लोग राज्य स्तरीय टूर्नामेंट बोल रहे हैं. तो कैसा लग रहा है ये माहौल देख के? ये माहौल देख के तो बहुत अच्छा लग रहा है. इतना बड़ा टूर्नामेंट हो रहा है, इतने सारे प्लेयर्स आए, इतने अच्छे प्लेयर्स आए जिनको देखा हूँ मैं बड़े लेवल पे खेलते हुए, तो बहुत अच्छा लग रहा है मुझे. और अपना नवी मुंबई का टीम के कर्णधार बोले कि चमचम की ट्रॉफी देखते ही लग रहा है कि ये टूर्नामेंट बड़ा है. तो क्या गेम प्लान रहेगा? कभी खेले हैं नवी मुंबई के साथ कि पहली बार खेलेंगे आप? हमारा तो पहला मैच है नवी मुंबई के साथ. अच्छा है, बेस्ट ऑफ लक दोनों टीमों को.
धन्यवाद धन्यवाद थँक्यू. धन्यवाद संजू भाऊ, आपण नाणेफेकीचा कॉल करून आमचा मान राखला. 0-0 अशा लेवलवर खेळताना टेंबू FC ज्युनियर आणि KF FC सेकंड हाफ चालू आहे. या सेकंड हाफ मध्ये कशा पद्धतीने कोण गोल संपादन करेल आणि आपल्या संघाला आघाडी मिळवून देईल. हो सुरेख गोल, जबरदस्त पास म्हणावा लागेल. क्रॉस केला लेफ्ट कॉर्नर वरनं आणि वेदांत यांनी आपल्या संघाला आघाडी मिळवून दिले. वेदांत KF संघ आता 1-0 अशा आघाडीने खेळी साकारतोय या सामन्यामध्ये. आणि ही अशी खेळी विजयाला संपादन करून देईल का? टेंबू संघाचा कर्णधार, कुठेही भीती दिसत नाही. स्किल बघा, जबरदस्त टाळ्यांचा गजर झाला पाहिजे या खेळाडूसाठी. एका छोट्याशा वयामध्ये भल्या भल्या त्यांच्यासमोर तर ते उंचीने मोठेच दिसतात, पण त्यांना कटवतात आपल्या स्किलच्या माध्यमातून. जबरदस्त खेळ. 22 नंबर स्वतः कर्णधार टेंबू FC संघाचा. आता बॉलाचा कंट्रोल असेल. आउटसाइड वरून चेंडूला आपला संघ सहकार्याला पास केला जातोय, पण तेवढं चांगलं डिफेंड नील यांच्या माध्यमातून. नील डिफेंडची सर्व भूमिका साकारताना हो संधी आहे, परंतु गोल पोस्टला टार्गेट काही करू शकले नाही, जो गोल मध्ये रूपांतरित होऊ शकेल. कॉर्नर असेल. हो चान्स क्रिएट करण्याचा प्रयत्न होता, थोडीशी दुखापत होते. त्यांचं बघूया, आपले ज्युनियर खेळाडू आहेत, हे भविष्याचे स्टार आहेत, तर त्यांना कुठलीही दुखापत होता कामा नये. थोडंसं सांभाळून खेळूया आपण. ज्युनियर आयुष्यामध्ये तुम्हाला बऱ्याचशा टुर्नामेंट खेळायच्यात, गाजवायच्यात आणि आपलं नाव कमवायचं, आपल्या गावाचं नाव कमवायचं, आपल्या पंचकृषीचं नाव मोठं करायचं आहे. म्हणून थोडंसं सांभाळा खेळताना. दुसऱ्या टीममध्ये छोटेसे कलाकार आपल्याला दिसतील फुटबॉलचे, ज्यामध्ये भौमिक तांडेल, तसेच आमचे मित्र हर्षल मेहर यांचे पुत्र गंधर्व हे सुद्धा दिसतील. ते सुद्धा आणि त्यांच्या टीमचं नाव आम्हाला आता इथे समजतंय, दावत गँग अशा टीमचं नाव आहे. दावत गँग आता या सामन्यानंतर आपला मोठ्या मुलांचा सामना होईल, या टुर्नामेंटचा सामना होईल, तदनंतर दावत गँगचा सामना होईल, याची नोंद घ्यायची आहे. ओ काय सुरेख चान्स होता, पण पोलला लागून चेंडू बाहेर येतोय आणि दुसऱ्या गोल पासून वंचित ठेवतोय. चांगली स्किल, चांगला पास आहे, चेंडूला कंट्रोल काही करू शकला नाही नील. चेंडू मैदानाबाहेर जातोय. आता काही मिनिटं शिल्लक आहेत टेंबी संघाला. टेंबी संघ गोल झडकावून बराबरी साधेल का बघूया. नीलला कॉल केला जातोय. गतीम चांगला झटापटी करतोय चेंडू मिळवण्यासाठी. द्वित सर्वस्वपणाला लावतोय, माहिती आहे आपण पिछाडीवर आहेत आणि जबरदस्त पास म्हणावा लागेल. पण तेवढाच ताकदीचा खेळाडू उभा असला कारणानं त्या छोट्याशा मुलासमोर रुद्राप्रमाणे रुद्र आहे तो, म्हणून टेंबी संघाच्या खेळाला काही करता आलं नाही. एका रुद्राप्रमाणे गतीम चेंडू मिळवण्याचा प्रयत्न केला होता. द्वित चांगला खेळ करतोय, द्वित चांगला कटवतोय, चेंडूला लाईन वरून घेऊन जातोय, क्रॉस केलं जातंय, पण नील यांचा चांगला डिफेंड. चुकला असता तर स्वतः कर्णधार तिथे उभं होते. कर्णधार धावतोय, चेंडू मागतोय आणि पास केला जातोय, पण तेवढं चांगलं डिफेंड रुद्र यांच्या माध्यमातून. चेंडू मैदानाबाहेर.
धीतकडे चान्स होता, चेंडूला होल्ड करता आलं असतं तर केलं असतं तर नक्कीच पास टाकून पोचच्या दिशेने गोलपोचच्या दिशेने चेंडूला घेऊन गेले असते. त्यांचे संघ सहकारी त्यांची वाट पाहत होते. यानंतर होणारा सामना OAF नवी मुंबई FC पहिल्यांदाच आपल्याला या टुर्नामेंटमध्ये आणि आपल्या या पालघर तालुक्यामध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे. म्हणजे त्या खेळाडूंचा गेम काय आहे हे आपल्याला कधी पाहिला नसेल तो आपल्याला पाहायला मिळेल. तर दुसऱ्या बाजूला दांडी संघ आहे. दांडी संघ सुद्धा त्यांच्या समोर पहिल्यांदाच खेळण्याचा प्रयत्न करेल. बघूया ती झुंज कशी पाहायला मिळेल. तदनंतर ज्युनियर संघाचा सामना होईल. एका बाजूला वडराई FC ज्युनियर तर दुसऱ्या बाजूला दावत गँग केळवा. दावत गँग केळवा तर दुसऱ्या बाजूला वडराई FC ज्युनियर. त्यांनी सुद्धा तयार राहायचं आहे. आणि आम्हाला आता माहिती मिळते की मागे जेवणाचा स्टॉल लावला गेला आहे. तर तिथे जेवणाच्या स्टॉलमध्ये आपण ती त्या थाळीची जी काही प्राइस असेल ती आपण तिथे द्यायची आहे आणि जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. जो स्टॉल लावला गेला आहे तो आयोजकांकडून लावला गेलेला नाहीये. तिथे जेवण बनवलं गेलं आहे आणि ज्यांना कोणाला जेवायचं असेल तर त्या थाळीची जी किंमत असेल ती देऊन आपण जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. याची नोंद घ्यायची आहे खेळाडूंनी, रसिक प्रेक्षकांनी. हो, चांगला प्रयत्न, पण चेंडू सरळ मैदानाबाहेर. आता काही मिनिटं बाकी आहेत आणि काही मिनिटांमध्ये 1-0 अशा आघाडीने खेळताना KFA ज्युनियर संघ टेंबी संघावर मात करताना द्वित चेंडूला हवेत मारलाय. स्वतः गोलरक्षक आता पुढे सरसावतोय आणि गोलरक्षकाच्या भूमिकेत दुसऱ्या खेळाडूला पाठवतोय. गोलरक्षक कोणी नाहीये आणि ही नावी संधी KFA संघाकडे आहे. घेऊन जातोय चेंडूला, दुसऱ्या गोलचं पतन होईल का? हो, थोडीशी धक्काबुक्की, विसल वाजली जाते, धक्काबुक्की होते खेळामध्ये. फुटबॉलच्या खेळात फ्री किक असेल आणि गोलरक्षक कोण आहे काय समजतच नाहीये. गोलरक्षक स्वतः आपला गोलपोस्ट सोडून पुढे सरसावला होता, कारण की त्याला माहिती आहे आपण 1-0 पिछाडीवर आहे, ती भरून काढायची. म्हणून धक्काबुक्की केली जाते. गोल आपण जर पाहिलं असेल तर गोलरक्षक धक्काबुक्की करत होता KFA संघाच्या खेळाडूला, पण त्या चुकीमुळे गोल कन्वर्ट झाला आणि 2-0 अशा आघाडीने आगेकूच करतोय या सामन्यामध्ये KFA ज्युनियर संघ. आणि सरळ मैदानाबाहेर काही मिनिटं बाकी आहेत. हो, सुरेख पास, पण तेवढा कंट्रोल नाही. चेंडू मैदानाबाहेर. थोडंसं सांभाळून खेळायचं आहे. आता सामना जवळजवळ संपत आलेला आहे, तरी कोणालाही इजा होता कामा नये. चिन्मय सुद्धा KFA संघा ज्युनियर संघाचा कर्णधार खुश आहे. त्याचा संघ 2-0 या फरकाने आघाडी वर पाहायला मिळतोय. आता दुरूनच चान्स घेतले जात आहेत टेंबी FC संघाकडनं, कारण की काही क्षण बाकी आहेत. त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे की पिछाडी भरून काढणं थोडंसं पंचांच्या माध्यमातून, साकेत सरांच्या माध्यमातून, साहिल सरांच्या माध्यमातून आपल्याला खेळाडूंना एक प्रेमाची विनंती करण्यात येत आहे की आपण मैदानाबाहेरूनच प्रेयर करून यायचं आहे आणि मैदानात उतरल्यानंतर डायरेक्टली खेळाला सुरुवात होणार आहे. म्हणून मैदानात कोणीही प्रेयर करायची नाहीये. आपल्याला जी काही प्रेयर करायची असते ती प्रेयर आपण मैदानाबाहेरच करूया, जेणेकरून आपला वेळ वाया जाणार नाही, अशी पंचांनी आम्हाला सूचना दिली आहे. धन्यवाद साकेत सर. आणि
आणि आपल्याला वेळेची गांभीर्य लक्षात ठेवावं लागेल, कारण की बरेचसे सामने आज आपल्याला खेळवायचे आहेत. या 3 दिवसात अशी मोठी स्पर्धा पूर्णत्वाला नेणं खूप अवघड जातं, म्हणून टाइम मॅनेजमेंटची खूप गरज असते. म्हणून मी संघ सहकाऱ्यांना, कर्णधारांना ती प्रेमाची विनंती करेल, आमच्या विनंतीला मान देऊन आपण तशा पद्धतीने आम्हाला सहकार्य करायचं आहे. बघा गोल होईल का तिसरा, पण तेवढं चांगलं गोल रक्षकाचं स्वतः घेऊन येतो चेंडूला. गोलरक्षक धक्काबुक्की होते रुद्र आणि गोलरक्षकाच्या मध्ये, पण नील चेंडूला घेऊन जातोय. कंपास मध्ये कोणी नाहीये, तिसरा होईल का, आउटसाइड आणि सत्र संपतंय 2-0 केपे संघ. चिन्मय कर्णधार केपे संघाचा, चिन्मय विजयी संघाचा कर्णधार, अभिनंदन. आणि तुमच्या सर्व संघ सहकार्याचे. चिन्मय इकडे, मस्त. MBFC संघाचा कर्णधार, जबरदस्त खेळ पाहायला मिळाला या लहान वयामध्ये. चिन्मय, KFA संघ ज्युनियर संघ विजयी झाला. काय वाटतं तुला, अजून किती मारले पाहिजे होते की 2-0 बरोबर आहेत? बरोबर आहेत. धन्यवाद आणि अभिनंदन तुमच्या दोन्ही संघाचं. हर्षद तांडेल, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आम्हाला जॉईन करायचं आहे या समालोचन कक्षामध्ये.